नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सिंदूर के सम्मान में शिवसेना मैदान में ही आरोळी आज ठोकण्यात आलेली आहे. ही घोषणा आज देण्यात आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्याकडनं. आणि याला निमित्त ठरलंय आशिया कप स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये होणारा क्रिकेटचा सामना. खरं तर हा विषय महिनाभरापूर्वीचा आहे, कारण आशिया कप स्पर्धेमध्ये कोण कोण देश एकमेकांच्या विरोधात खेळणार याचं वेळापत्रक जाहीर झालं ते जवळपास मागच्या महिन्याच्या सुरुवातीलाच. त्यानंतर विधिमंडळाचं अधिवेशन झालं, संसदेचं अधिवेशन होतं. संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान या विषयावर जोरदार घमासानही झालं. हे सामने होऊ नयेत अशी मागणी सुद्धा करण्यात आली. मात्र तरीही बीसीसीआय याबाबत काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कारण बीसीसीआय ही स्वतंत्र संस्था आहे, ती भारत सरकारच्या अखत्यारीमध्ये येत नाही. त्यामुळे बीसीसीआय या सामन्यासंदर्भात काही महत्त्वाचा निर्णय घेईल अशी अपेक्षा होती, पण ती अपेक्षा फोल ठरली आणि आशिया कपला सुरुवात झाली आहे. 9 सप्टेंबरपासून आशिया कपच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे आणि 14 सप्टेंबरला म्हणजे येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सामना होणार आहे. खरं तर 1984 पासून सुरू झालेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये भारत हा कायमच महत्त्वाचा प्लेयर राहिला आणि भारतासोबत पाकिस्तान सुद्धा. अर्थात या स्पर्धेमध्ये कोण जिंकलेले आहे याची जर आकडेवारी पाहिली तर भारताची आकडेवारी बरीच पुढे आहे, कारण 1984 पासून सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकणारा देश भारत आहे. पाकिस्ताननं फक्त 2 वेळा ही स्पर्धा जिंकली आणि यावर्षी सुद्धा डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून भारत या स्पर्धेमध्ये उतरतोय. हे सगळं असताना या सामन्याला जोरदार विरोध का होतोय हे तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाहीये, कारण पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला होतो. 27 भारतीय गोळ्या झाडून मारले जातात. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवलं जातं. पाकिस्तान सरकार, पाकिस्तानचं लष्कर दहशतवाद्यांना मदत करतंय हे सिद्ध होतं. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असतं आणि तरीही भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ जर खेळायला मैदानामध्ये येत असतील तर त्याला तमाम भारतीयांचा विरोध आहे, अनेक खेळाडूंचा विरोध आहे अशी चर्चा होते.